तर जास्त उघडपणे समोर आली. पण तेव्हाही तीच परिस्थिती होती. मग यांच्या प्रतिनिधित्वाचा विषय त्या लखनौ करारामध्ये टिळकांनी का नाही घेतला? आणि मग तो मुसलमानांचा अनुनयच जर असेल तर तो पहिल्यांदा लोकमान्य टिळकांनी केला आणि मग त्याच्याबद्दल त्यांना का नाही कोणीच बोलत? असा कुठला याला विरोध गांधींनी केला, की एकाच तीनपट प्रतिनिधित्व हा लोकशाहीच्या नियमाच्या विरोधातला गोष्ट आहे आणि माझा याला विरोध असेल. मग अनुनय त्यांनी नव्हता केला, पण टिळकांच्या नावाने बोलायचं नाही. टिळकांनी अनुनय केला असं म्हणायचं नाही. त्या टिळकांना सावरकर तर महाराज म्हणायचे, टिळक महाराज असं त्यांच्याबद्दल म्हणायचे. आणि मग होतंय असं, की हा जो प्रॉपगंडा आणि हे जे एक रचना त्यांनी निर्माण करून ठेवली ते आपण बोलूच म्हणजे. पण हे जे दृश्य स्वरूप दिसतं संघाचं, की तो सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा संध्याकाळी इकडे तिकडे जात नाही, नाक्यावर उभा राहत नाही, काहीतरी टवाळकी करत नाही, सायबर कॅफेत बसत नाही. तो आपला संध्याकाळी येतो, गणवेश घालतो आणि त्या संध्याकाळच्या सायं शाखेमध्ये, संध्या शाखेमध्ये काय असेल त्या शाखेमध्ये जातो. आणि त्याही लोक आई-वडिलांना असं वाटत असतं, की हा चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये आहे असं म्हणून हा तिकडे जातो. आणि मग यांच्याबद्दल इतर निष्पाप जी लोकं आहेत, यांना असं त्याच्याबद्दल एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. पण हा संघाचा स्वयंसेवक, शाखेतल्या सेवकाच्या स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता, हा त्याला त्याच्या एक्झॅक्टली वरच्या स्तरावरती काय चालतं, कसं ठरतं, नियोजन कसं असतं, त्याच्या मागचा विचार काय असतो, हे त्याला माहीत नसतं. तो त्याच्या शाखेमधल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मग ती कवायत असेल, ते प्रार्थना असेल, ते काहीतरी खेळ असतील, याच्यावर पुरतच त्याचं क्षेत्र मर्यादित असतं. आणि कारण ते स्ट्रक्चर त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मग ते स्ट्रक्चर असं केलंय, की जर स्वयंसेवकालाच माहित नाही, की त्याच्या एक्झॅक्टली वरच्या स्तरावरती कसं ठरल्या जातात गोष्टी, कोण ठरवत असतं त्या गोष्टी, तर मग त्याचं ते एक अदृश्य स्वरूप आपल्यासमोर येतं. आपल्याला दृश्य स्वरूप फक्त शाखा दिसते किंवा ते पाडव्याच्या दिवशी करतात ते संचलन दिसतं. एवढंच आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसत असतं. पण मग त्या अदृश्य स्वरूपामध्ये याच्यात काय काय चालत असतं. तर मुळात या विद्यार्थ्यांसाठी ज्या शाखा तयार केल्या, तर त्या म्हणजे प्रभात शाखा सकाळच्या, सायं शाखा संध्याकाळच्या, त्याच्यामध्ये 8-8 जणांचा एक गट. म्हणजे एका शाखेमध्ये कमीत कमी 8 जण असले पाहिजे, ज्याला एक गट म्हटलं जाईल. त्या गटाचा एक गटनायक असतो. मग 16 जण असले तर 2 गट आणि मग 2 गट असले तर मग त्यांच्यात ते खरोखर खेळ कसे घेतात, तर हा एक गट अफजल खानाचा आणि हा एक गट शिवाजी महाराजांचा आणि तुम्ही आता यांना मारायचं आणि त्यांनी मार खायचा. आणि त्यांना हे सांगायचं, की तुम्ही यासाठी मार खायचा कारण पुढच्या वेळेला आपण खेळू तेव्हा तुम्ही शिवाजी महाराज. पण हे सांगत असताना त्यांच्या मनामध्ये त्या दुसऱ्या नावांबद्दल एक पराकोटीचा द्वेष जन्माला घालायचा. एक पराकोटीचा द्वेष. या निमित्ताने साध्या-साध्या खेळांमधून. तर ही बेसिक गटनायकापर्यंतची रचना. त्याच्यानंतर मग शाखा कार्यवाह. हा त्या त्या शाखेचा जो प्रमुख असेल, त्याचं काम शाखा चालवणं, ती सगळी उपस्थिती वाढवणं, उपस्थिती कशी वाढवली जाईल याची लक्ष ठेवणं. एखादा गैरहजर राहिला तर लगेच त्याच्या घरी जायचं, आम्ही चहा प्यायला येतो. आणि ते एकदम 10-11 जण जाणार चहा प्यायला. मग ती आई म्हणते रोज दरवेळेला 11 जणांचा चहा करायला लागण्यापेक्षा जा तू शाखेत. कारण तू कधीही नाही गेला तर येतील 11 जण घरी, की का नाही आला म्हणून. अक्षरशः असं होतंय. म्हणजे मुळात सांगू, शाखेत जाणारा कधीही स्वतःहून शाखेत जात नसतो. आणि हे त्यालाही कळत नसतं. त्यालाही कळलेलं नसतं. त्याला कायम कोणी ना कोणीतरी पाठवलेलं असतं किंवा त्याला हेरलेलं असतं, त्याला घेरलेलं असतं आणि मग त्याला ओढलेलं असतं. आणि हे काम असतं त्या शाखा कार्यवाहावरती दिलं जातं. मग मुख्य शिक्षक असतो, मग तो बाकी सगळी योजनाबद्ध आखणी करत असतो. ते ध्वज लावणं, ते कोणी लावायचा, त्याच्यानंतर त्याचं प्रचारण कसं करायचं वगैरे वगैरे. खेळांमधून बांधिलकी संघाबद्दलची निर्माण करायची. मग या शाखांचा, काही शाखांचा मिळून एक विभाग प्रमुख. मग हा विभाग प्रमुख हा एकदम पेशन्स असलेला लागतो. त्यांनी मुळामध्ये त्याला हे शिकवलेलं असतं त्यांच्या त्या परीक्षांमधून, की अधिकार आहे तू किंवा तू अधिकारी आहेस असं न दाखवता आज्ञाधारकता जन्माला घालायची. हे दाखवायचं नाही त्या शाखेत येणाऱ्या मुलांना, की तू अधिकारी आहेस, अधिकार जतवायचा नाहीयेस, पण त्यांच्यामध्ये आज्ञाधारकता आणायची आहेस. आणि ती आज्ञाधारकता कशी, तर तू तर्काने विचार करायचा नाही, तू प्रश्न विचारायचे नाहीत,
तू कुठल्याही पद्धतीचा वाद घालायचा नाही, हे सांगितलं, शिकवलं जातं की वाद घालायचे नाहीत. वाद घालून माणूस जिंकता येत नाही, त्यापेक्षा माणूस ओळखायचा. हे अक्षरशः असंच्या असं वाक्य सांगितलं जातं की वाद घालायचे नाही. आता वाद घालायचे नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी विचारच करायचा नाही. त्याला एवढंच सांगितलं असतं आज्ञाप्रमाण, कारण त्याला आज्ञाधारक बनवलेलं असतं आणि जी काही आज्ञा येईल त्या आज्ञेचं त्यांनी पालन करायचं. मग अशा पद्धतीने हे जिल्हा स्तरावर जाईल, मग मंडल असेल, मग वरच्या गोष्टी असतील. तर ही संपूर्ण रचना, जसं सरांनी सांगितलं की यात फी नाही, यात रजिस्ट्रेशन नाही, यात पावती नाही, यात नोंदणी नाही, काहीच नाही. त्यामुळे हे सगळं गुप्त, पण मग त्याचं अर्थकारणही गुप्त. नारळी पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणतात तेव्हा यांच्याकडे बंद पाकिटामध्ये तुमचं नाव पण लिहायचं नाही, आतमध्ये किती रक्कम आहे हे पण लिहायचं नाही, बंद पाकिटामध्ये तिथं आणून पैसे ठेवायचे. आणि असे विचार करा, आज 1,00,000 शाखा आहेत. या 1,00,000 शाखांमध्ये समजा काय प्रत्येक ठिकाणी 10-10 जण जरी धरले तरी 10 लाख जण आहेत. हे 10 लाख जण आणि त्याच्या वरच्या स्तरांमधले सगळेच, पण हे 10 लाख जण अशी बंद पाकिटं आणून देतात. आणि हे कुठल्या चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर्ड नाहीत, ह्यांची कुठलीही संस्था नाही, हे काहीही नाही. हा संपूर्ण कॅश व्यवहार. तो अण्णा हजारेंनी खरं तिथं आंदोलन करायला पाहिजे होतं, रेशीम बागेवर बसायला पाहिजे होतं उपोषणाला. त्यांनी मेला असता तरी लक्ष दिलं नसतं. कालाधन तर खरा तिथं आहे याच्यातलं, कारण याचा कशाचाच काही हिशोब नाहीये. आणि मग त्या एक आहे, कार्यक्रम इतके भरगच्च ठेवले जातात की तो कार्यकर्ता भिंगरी लावल्यासारखा फिरत राहतो. त्याला कळतच नाही मी कुठल्या गतीने कुठल्या वर्तुळात फिरतोय. फक्त एवढंच आहे, त्याचं स्टेअरिंग व्हील दुसऱ्याकडे असतं आणि तो त्याला माहितच नसतो की हे कोण आपल्याला फिरवतोय, कोण इतका गरा 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 नाचवतोय. सतत वेगवेगळे कार्यक्रम याच्यामधून ते फिरवलं जात आहे. आपल्याला असं वाटत असतं की हे ट्रोल जे आहेत सोशल मीडियावरचे हे सगळे संघाच्या याच्यातले आहेत. ट्रोल प्रत्यक्ष शाखेत जाणारा असतो असं नाही, पण त्या ट्रोल मागचा मेंदू हा 100% शाखेतला असतो. आणि बऱ्याच वेळेला आता आपण बघितलं त्या कॅनडाचं प्रकरण झालं तर कॅनडाचा निषेध करायचा, मग बॉयकॉट कॅनडा एअरलाईन, बॉयकॉट कॅनेडियन, म्हणजे कॅनडामधून येणारा माल याच्यावरती बॉयकॉट करा, बॉयकॉट कॅनडा बँक असं म्हणून कॅनडा बँकेच्या समोर आंदोलन केलं. फोटो आहेत, खरोखर माझ्याकडे फोटो आहेत. कॅनडा बँकेच्या समोर आंदोलन केलं की बॉयकॉट कॅनडा म्हणून. याचं कारण मेंदू कुंठित करून टाकलेला आहे ना. लो आयक्यू बुलडोजर, मी म्हणून हा शब्द काढलेला आहे त्यांच्यासाठी, की हे लो आयक्यू बुलडोजर आहे. त्यांना फक्त सांगितलं जातं ते बुलडोज करत राहतात, काही विचारच करायचा नाही. मेंदू हा पूर्णपणे कुंठित करून टाकलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे आता एक काळापर्यंत हे वर्चस्व होतं, पण आज काय झालेलं आहे, आज हे उच्चवर्णीय शाखांमधले संघाच्या संस्कारांमधले ते म्हणतात संघ संस्कार, हे जीवाच्या आकांताने अभ्यास करतात, परीक्षा देतात, अमेरिकेतल्या, इंग्लंडमधल्या, जर्मनीमधल्या विद्यापीठांमध्ये शिकत जातात. आणि मग त्यांनी काय सुरू केलं, त्यांनी बहुजनांचं ब्राह्मणीकरण सुरू केलं, बहुजनांच्या मुंजी घालायला सुरुवात केली थोडक्यात. आणि मग या बहुजनांच्या ब्राह्मणीकरणामधून त्यांना हे पटकन त्यांच्यामध्ये देता येतं. त्या बहुजन जे चाळीमधली मुलं असतात, झोपडपट्टीमधली मुलं असतात, त्यांच्या आई वडिलांना वाटतं चांगल्या लोकांबरोबर राहतोय, संध्याकाळच्या वेळेत नाक्यावर उगाच वाईट संकेत लागत नाहीये, कोणाबरोबर उभा राहत नाही, विड्या पीत नाही, त्याच्यापेक्षा जातोय तर जाऊ द्या शाखेमध्ये. पण एकदा त्याची ती आणि त्याची त्यांना माहिती असतं की एकदा येणाऱ्या मुलाची बुद्धी खुंटवून टाकली की तो कायम इथंच राहणार. तो प्रत्येक गोष्टीसाठी मलाच विचारणार, हे करू का, ते करू का, ते करू नको, कसं करू, या प्रत्येक गोष्टीचं तो मला विचारत राहणार. आता खरं आव्हान तर हे थांबवणं आहे. ही मुलं कशी थांबवायची, यांना दुसरी डायव्हर्ट करून आपण जास्त कन्स्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटी देऊ शकतो का? आपल्या ऍक्टिव्हिटीला पर्याय ऍक्टिव्हिटीने द्यावा लागेल, तर तो आपल्याला देता येणार आहे का? तर हा खरा विचार करण्यासारखी याच्यातली, गंभीरपणाने विचार करावा अशी याच्यातली गोष्ट आहे. नंतर या कुजबूज मोहिमा ज्या चालतात त्याचं पण मग ते स्ट्रक्चर आहे की
या मंडल पातळीवरती ठरवलं जातं किंवा या मंडल पातळीवरती ऑलरेडी वरूनच आदेश येतो, जो सहज गप्पा मारता मारता तो विभाग प्रमुखाशी बोलतो, विभाग प्रमुख खालच्या शाखा प्रमुखांशी बोलतो, त्या गट प्रमुखांशी बोललं जातं आणि ते नकळत आज त्यांनी ठरवलेली गोष्ट आज संध्याकाळपर्यंत ही खालच्या लेवल स्तरापर्यंत पोहोचलेली असते. पण सकाळी शाखा होतात, संध्याकाळी शाखा होतात, हे इतक्या सहजरित्या, म्हणून अमित शहा इतक्या उर्मटपणाने बोलू शकतो की पूर्ण खोटी असलेली गोष्ट आम्ही एका तासामध्ये लाखो लोकांपर्यंत पोहोचवून टाकतो. पूर्णपणाने खोट्या असलेली गोष्ट. आता मग ही जी बरं हेडगेवार हे त्या अर्थाने मी असं नाही समजत, मला माहित नाही, पण मला जेवढं माहिती आहे तेवढ्यावरून मी काय ते फार बुद्धिमान होते किंवा खरडे वक्ता होते अशातला भाग नाही. ते एकदम त्या अर्थाने मीडियाकर याच्यातले होते. आणि ही द्विराष्ट्राची मांडणी पहिल्यांदा ज्यावेळेला सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व नावाच्या पुस्तकात केली 1923ला, 1937ला त्यांनी तो हिंदू महासभेचा ठराव म्हणून मंजूर केला अहमदाबादच्या अधिवेशनामध्ये. 1940ला मोहम्मद अली जिनांनी तो मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये फजलुल हक म्हणून बंगालचे नेते होते, त्यांनी तो प्रस्ताव मांडला आणि फजलुल हक यांनी मांडलेला प्रस्ताव 1940 24 मार्चला लाहोरला मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये पाकिस्तानचा प्रस्ताव मंजूर झाला. 41ला हे फजलुल हक बंगालचे मुख्यमंत्री बनले आणि श्यामाप्रसाद मुखर्जी फजलुल हकच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री बनले. म्हणजे पाकिस्तानच्या फाळणीला निर्मितीला जर एवढा विरोध होता तर त्याचा प्रस्ताव मांडणाऱ्याच्या मंत्रिमंडळात तुम्ही गेले कसे काय? हा अगदी साधा स्वाभाविक याच्यातला प्रश्न आहे. आता म्हणजे बऱ्याच गोष्टी खरं तर पहिल्यांदा येतील. या पुस्तकामध्ये त्यांनी असं 1939ला पहिल्यांदा ते वी आर अवर नेशनहुड डिफाईन्ड हे पुस्तक त्यांनी काढलं आणि एक धर्म, एक वंश, एक संस्कृती, एक भाषा अशी असलेली लोकच या देशात राहू शकतात. वांशिक ऐक्य हेच राष्ट्रीयत्व आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते नेशनहुड याच्यामध्ये डिफाईन करण्याचा प्रयत्न केला. त्यात म्हणजे मायनॉरिटीज इन दिस country will have to either assimilate and merge with the majority community or they will have to live at the mercy of the majority community. या देशातल्या अल्पसंख्याकांना एकतर विलीन व्हावं लागेल बहुसंख्याक समाजासोबत किंवा बहुसंख्याक समाजाच्या दयेवर जगावं लागेल. त्यांना कोणतेही विशेष अधिकार मिळणार नाहीत. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये लिहिलं. आणि म्हणून हे आज का रिलेट करायचं सतत की ही थिअरी मांडली जाते आणि मग सीए एनआरसी येतं. हे आपोआप आलेलं नसतं. तो सीए एनआरसीच्या पाठीमागे ही मांडलेली थिअरी असते की या अल्पसंख्याकांना कुठलेही अधिकार स्वतंत्ररित्या मिळणार नाही. त्याच्यातच म्हणजे सरांनी मगाशी ते सांगितलंच की वाक्य त्यांचं हेच आहे की जर्मनीनं सिद्ध केलंय की भिन्न वंश आणि संस्कृतीची लोक एकत्र नांदूच शकत नाही. हिंदुस्थाननी हा आदर्श जर्मनीकडून घेतला पाहिजे. आणि पर्जिंग द मायनॉरिटीज असा तो जो शब्द वापरला होता यांचं निर्मूलनच केलं पाहिजे. त्याच्यातलं आणखीन एक तारा त्यांनी तोडलाय की सामाजिक दुर्बलतेचा जाती व्यवस्था, निरक्षरता किंवा स्त्रियांची स्थिती याच्याशी काहीही संबंध नाही. सामाजिक दुर्बलता याचा निरक्षरता, जाती व्यवस्था किंवा स्त्रियांची स्थिती याच्याशी काही संबंध नाही असा अफलातून तारा त्यांनी तोडलाय त्यांनीच त्या लिहिलेल्या पुस्तकात. आणि म्हणजे स्त्रियांबद्दल त्यांचा दृष्टिकोन काय होता हे आधी पण त्या नंबूद्री ब्राह्मणांच्या केरळाच्या उदाहरणावरून सांगितलं. यात त्यांनी पुन्हा ते एकदा अधोरेखित करून सांगितलं की याच्यामुळे सामाजिक दुर्बल आहोत आपण असं नाही, निरक्षरतेमुळे आहोत असं नाही, या जाती व्यवस्थेमुळे आहोत असं नाही. आणि नंतर तर आणखीन बरेच त्याच्यातले तारे तोडले. चले जाव सारख्या आंदोलनामध्ये भाग घेतला नाही, ज्या वेळेला 3600 जण इंग्रजांनी गोळ्या मारून मारले होते. 1.5 लाखापेक्षा जास्त लोक इंग्रजांनी चले जावच्या आंदोलनाच्या वेळेला तुरुंगात ठेवले होते. आणि त्याचं माझ्या बाबतीत भांडण झालं तेव्हा तो रणजित सावरकर टिंगल करताना म्हणे 1 महिनाभर पण चालली नाही.
चले जावचं आंदोलन म्हणजे चले जावचं आंदोलन किती दिवस चाललं हे पण त्या येड्याला माहित नाही. आणि ते काय आंदोलन होतं यावरती हा माणूस भाष्य करायला निघतो. पण तो विषय वेगळा नाही त्याच्या बाबतीतला. नाविक बंड हे जे सांगतात की भारताला स्वातंत्र्य नाविक बंडामुळे मिळालं, गांधींच्या प्रयत्नांमुळे किंवा इतर स्वातंत्र्य सैनिकांमुळे नाही. नाविक बंडामध्ये 20,000 नाविकांनी देशभरामध्ये आंदोलन केलं. ते कलकत्त्याला असेल, विशाखापट्टणमला असेल, चेन्नईला असेल, मुंबईला असेल, 20,000 नाविकांनी बंड पुकारलं. देशातल्या लष्कराने स्वातंत्र्य सैनिकांवरती गोळीबार करायला नकार दिला. या नाविकांच्या समर्थनार्थ देशभरामध्ये लाखांचे मोर्चे निघाले. त्या मोर्चांमध्ये काँग्रेसचे, मुस्लिम लीगचे आणि कम्युनिस्टांचे झेंडे होते. बोटींवरती, नाविकांच्या बंडातल्या बोटींवरती मुस्लिम लीग आणि काँग्रेसचे झेंडे होते, संघ किंवा हिंदू महासभेचे नव्हते. हे मुद्दाम लक्षात ठेवलं पाहिजे. हे नाविकांचं बंड सुद्धा या लार्जर राष्ट्रीय आंदोलनाचाच भाग म्हणून पाहत होतं आणि त्यातून ते आंदोलन नाविकांचं जन्माला आलेलं होतं. हे असं सांगतात जसं काय आधीच्या सगळ्या अनेक दशकांच्या स्वातंत्र्य संग्रामाला काहीच अर्थ नाही, ते फक्त नाविकांच्यामुळे झालं. बरं, नाविकांच्यामुळे झालं तरी त्यात तुम्ही का नव्हते, याच्याबद्दल का नाही बोलत आहेत? असे खूप काय काय ते त्यांचं चालू असतं बडबड. मोदीचे तारे तोडतात की हे गेले होते का, पंडित नेहरू भगतसिंगांना भेटायला गेले होते का? अरे बाबा गेले होते, 2दा गेले होते, पण अमित शहा तुरुंगात असताना तू का नव्हता गेला? आणि मग ज्या वेळेला ही फाळणी होणार हे लक्षात जायला लागलं, इंग्रजांनी भारतामध्ये 46ला कमिशन पाठवलं आणि जेव्हा लक्षात आलं की आता देशाची फाळणी होणार, त्यावेळेला इंग्रजांना विरोध नाही केला की फाळणी करू नका असं इंग्रजांना सांगायला पाहिजे होतं ना, करणार ते होते. ते इंग्रजांना विरोध नाही केला, फाळणीचा विरोध तो विरोध गांधी करत राहिले, तो जिनांनाही करत राहिले, तो इंग्रजांनाही करत राहिले. यांनी फक्त पाकिस्तानच्या मागणीचा वापर करून देशामधलं वातावरण बिघडवण्यासाठी त्याचा वापर केला. फक्त त्या गोष्टीचं राजकारण केलं, विरोध केला नाही. नंतर गांधीजींची हत्या झाली. गांधीजींची हत्या झाल्यानंतर काही स्वतःहूनच दुखवटा जाहीर केला 13 दिवसाचा, 31 जानेवारी पासून 12 फेब्रुवारी पर्यंत. पण 4 फेब्रुवारीला संघावरती बंदी आली. 1700 जण, गोळवलकर, पप्पू सगळेजण त्यांना अटक करण्यात आली आणि हे तुरुंगात गेले. नेहरूंनी पटेलांना पत्र लिहून सांगितलं की बापूंचा खून ही आयसोलेशन मध्ये घडलेली एकटी घटना नाही आहे, याच्या मागे संघाने केलेली संघटित कारवाई आहे. हे संघाने या देशाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष स्वातंत्र्य मूल्यांच्या विरोधात सुरू केलेलं हे युद्ध आहे. आता यातले पटेलांचे खूप बाबतीतले म्हणजे संदेहास्पद अशा गोष्टी आहेत. म्हणजे अगदी सावरकरांची सुटका झाली, त्या सुटकेच्या विरोधात अपील का नाही केलं? सावरकरांच्या बद्दलचे जे पुरावे होते जिमी नगरवालांनी रेकॉर्ड केलेले, गजानन विष्णू दामले आणि अप्पा कासार यांचे, हे पटेलांनी कोर्टात सादरच नाही केले आणि म्हणून पुराव्याअभावी सावरकरांची सुटका झाली. किंवा गोळवलकरांबरोबर त्यांची बैठक झालेली होती. म्हणजे गोळवलकरांची ही थिअरी होती की म्हणजे काँग्रेस संघमय करून टाकू, काँग्रेसलाच संघमय करून टाकू. त्यानंतर म्हणजे पंडित नेहरू हे अमेरिकेला गेलेले असताना 49 साली हा सुद्धा प्रयत्न केला गेला की संघाला काँग्रेसमध्ये प्रवेश द्या, पण 8 दिवसात ते परत आले आणि हे त्यावेळेला ते बारगळलं. पुरुषोत्तमदास टंडन हे सुद्धा एक हिंदुत्ववादी, हे असेच अनुपस्थितीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष केले गेले. नेहरू परत आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुरुषोत्तम टंडन हे नंतरच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष नाही राहिले, त्यांना मध्ये दरम्यानच त्यावेळेला राजीनामा द्यायला लागला. गोविंद वल्लभ पंत म्हणजे एक अधिकारी होते, पोलीस अधिकारी, सेंट्रल प्रॉव्हिन्सचे, मध्य भारताचे, आणि त्यांनी हा इंटेलिजन्स रिपोर्ट दिलेला होता मुख्यमंत्र्यांना, गोविंद वल्लभ पंतांना जाऊन, की संघाने इतक्या मोठ्या प्रमाणावरती हत्यारं आणि शस्त्र गोळा केलेली आहेत आणि या ठिकाणी देशभरात दंगली करायच्या आहेत आणि मोठा काहीतरी घटना घडणार आहे, म्हणजे गांधी हत्या व्हायची होती आणि त्यांना अशा पद्धतीने हे करायचं आहे, तर आम्हाला तुम्ही परवानगी द्या, गोळवलकरांना आम्ही अटक करतो. आणि गोळवलकर सेंट्रल प्रॉव्हिन्समध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये होते. गोविंद वल्लभ पंतांनी सांगितलं की तुम्ही थांबा,
मी कॅबिनेटचा डिसिजन घेतो आणि तुम्हाला सांगतो. आणि कॅबिनेटचा डिसिजन घेऊन सांगेपर्यंत गोळवलकर तिथून फरार झाले होते. आणि मग त्यांनी तिथं गेले, ती शस्त्र वगैरे जप्त केली, गांधी हत्या झाली. तोपर्यंत गोळवलकर कोणालाच माहित नाही, पण मद्रासमध्ये होते. आणि हत्या झाली तेव्हा ते चेन्नईमध्ये असताना त्यांनी तिथून मग हा दुखवटा साजरा केला आणि गांधींच्या खुनाबद्दलचं दुःख वगैरे व्यक्त केलं. तर अशा त्या खूप गोष्टी आहेत. आणि तो संगमय करायचा वगैरे होता, असं बरंच वेळ झालंय. हे बाळासाहेब देवरच बोलले होते. बाळासाहेब देवराज असं म्हटले होते 86-87 साली की संघ सत्तेमध्ये येईल आणि आल्यानंतर एककेंद्री हुकुमशाही असेल. भांडवलदार, जमीनदार, श्रीमंत शेतकरी, कारखानदार, बडे व्यापारी यांचं हितांचं रक्षण केलं जाईल आणि काँग्रेसच संघमय झाली असेल. हे पुन्हा देवराज बोलले 87. ते 10 वर्षात नाही झालं, पण ते 87 नंतर काही वर्षात तर झालंच. एवढंच झालं की काँग्रेस संघमय न होता ते घडलं. आणि म्हणजे संघ म्हणतात, नरेंद्र मोदी जसं म्हणतात काँग्रेस मुक्त, पण स्वतः भाषण सुद्धा काँग्रेस मुक्त करू शकत नाही. म्हणजे त्यांचं भाषणात सुद्धा 50 मिनिटात 44 वेळेला आता ते काँग्रेस करून बोलत होते. तर ते होऊ शकलं नाही. सुदैवाने आत्ताच्या काळापुरतं जर बोलायचं असेल तर अक्षरशः सुदैवाने आज राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांना हा संघाचा धोका क्लिअर कट कळलेला आहे आणि ते अतिशय स्पष्टपणाने निसंदिग्ध शब्दामध्ये याच्यामध्ये भूमिका घेऊन याच्याबद्दल बोलतायत. त्यामुळे काँग्रेस संघमय न होता जर यांच्याशी लढा देणार असेल तर डेफिनेटली हा जो उकिरडा आहे हा साफ होऊ शकेल. अशी आत्ताची याच्यातली परिस्थिती आहे. यांनी आता एकदम थोडक्यामध्ये सांगतो, 57 साली म्हणजे 51 साली सरदार पटेलांच्या मृत्यूनंतर म्हणजे संघमय काँग्रेस होणार नाही हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला यांनी जनसंघाची स्थापना केली. हिंदू महासभेचे शेवटचे अध्यक्ष, जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष बनले तेच श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि 52 सालच्या निवडणुकामधला 5 पॉइंटचा मॅनिफेस्टो होता जनसंघाचा. लँड ओनरशिप रिफॉर्म्स, जमीनदारी कायम राहील, जमिनींचं वाटप बिटप हा जो प्रकार आहे हा होणार नाही. दुसरा होता, या देशातले सर्व उद्योगधंदे हे खाजगीच असतील, एकही उद्योगधंदा हा राष्ट्रीय नसेल, देशाचा नसेल, राष्ट्रीयकरण होणार नाही त्यांचं. मायनॉरिटीजला कोणतेही हक्क दिले जाणार नाहीत, नो राईट्स टू मायनॉरिटीज. एज्युकेशन आणि हेल्थ हे प्रायव्हेट उद्योग असतील. हिंदी ही भाषा असेल, देवनागरी ही लिपी असेल देशभरामध्ये. आणि संस्कृतची अभ्यास करणं हे सक्तीचं केलं जाईल आणि फाळणी रद्द करून पाकिस्तान भारतामध्ये समाविष्ट करून घ्यावं. या 5 मुद्द्यांवरती होते. आजही याच 5 मुद्द्यांवरती मोदींचं सरकार सुद्धा काम करत आहे. जे राष्ट्रीयकरण झालेल्या उद्योगांचं खाजगीकरण करायचं, शिक्षणाचं आणि आरोग्याचं खाजगीकरण करायचं. लँड रिफॉर्म्सच्या बाबतीमधला सगळ्यात पहिल्यापर्यंत त्यांनी 2014लाच केला होता सत्तेत आल्याबरोबर, जो त्यावेळेला राहुल गांधींच्यामुळे त्यावेळेला तो अयशस्वी झाला. मग तो कृषी कायद्यांच्या मार्फत करण्याचा प्रयत्न केला. चीन, थोडीसा वेळ घेऊ, 1-2 मिनिटं. चीनचं ज्या वेळेला युद्ध चालू होतं आणि यांना अमेरिकेचा भयंकर कळवळा होता, कारण की भारताने रशियाबरोबर संबंध प्रस्थापित केलेले होते आणि रशिया भारताला शस्त्रांपासून अनेक गोष्टी त्यावेळेला पुरवत होता, टेक्नॉलॉजी पण पुरवत होता. त्यावेळेला यांनी भाषण केली होती गोळवलकरांनी की तिबेट हे भारताचं झालंच पाहिजे आणि तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी आता युद्ध आम्ही शत्रूच्या मुलखामध्ये घेऊन जाऊ. चीन भारतावरती युद्ध करेल आणि चीन भारतावरती युद्ध करणार असेल तर रशिया भारताला मदत करणार नाही आणि मग यांना झक मारून अमेरिकेबरोबर मैत्रीचा करार करावा लागेल. ज्या वेळेला चौवेन लाय भारतामध्ये येऊन नेहरूंबरोबर भेटून चीन सीमा प्रश्नाबद्दल चर्चा करणार होते, त्याच्या एक्झॅक्टली 1 दिवस आधी
नेहरूंच्या निवासस्थानावरती जनसंघाने 1 लाखाचा मोर्चा नेला होता. 1 लाखाचा मोर्चा. आणि प्रचंड तिथं गोंधळ घातला, गदारोळ घातला आणि नंतर ती त्यांची बोलणीच यशस्वी होऊ शकली नाही. आणि गेल्यानंतर मग चीन हे जास्त भारताबाबत कडवट बनलं. कारण निर्णय घ्यायचा की नाही इतका प्रचंड बाहेर या लोकांनी आंदोलन केलं होतं. पण युद्धाकडे ढकलायचं आणि युद्धाकडे ढकलायचं कारण ते अमेरिकेच्या तह्यात जाऊन बसलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून हे सगळं करायचं. आज तेच केलं जात आहे ना. आज त्याच अमेरिकेकडून नरेंद्र मोदी शस्त्र घेत आहेत, ज्या वेळेला ते यांना जे वाटत होतं की त्या हे तेव्हा घेतील. चं युद्ध काश्मीरच्या बद्दल सुद्धा बलराज मधोक 62च्या युद्धाच्या वेळेला त्यांनी असा ठराव पास केला होता, जनसंघाचे अध्यक्ष त्यावेळेचे, की काश्मीरची फाळणी करून टाका आणि भारत, पाकिस्तान, अमेरिका, इंग्लंड यांचा लष्करी करार करावा असा ठराव केला. आणि बलराज मधोकांचं वाक्य आहे, काश्मीरपेक्षा अमेरिका आणि इंग्लंडची मैत्री महत्वाची आहे. हे मधोकांचं त्यावेळेचं वाक्य आहे. 65च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेला गोळवलकरांनी असं भाषण केलं की सरकारी खात्याकडून चांगल्या शस्त्रांचं उत्पादन होत नाही, ते ताबडतोब खासगी उद्योगाला द्या. अन्नधान्यावरती अमेरिकेप्रमाणे व्यापाऱ्यांचाच ताबा असायला हवा. आज काय आहे? आज शस्त्र उत्पादनाचं खासगीकरण केलं ना यांनी, त्याच अडाणीच्या ताब्यामध्ये द्यायला निघाले. ऑर्डिनन्स फॅक्टरीजचं जे प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे भारतातल्या, हे एक्झॅक्टली तेच आहे. म्हणून मी पुन्हा म्हणतो, लो आयक्यू बुलडोजर. 65ला जे सांगितलं ते आज करतायत. त्याच्यातलं आजचा काय रिलेव्हन्स आहे याच्याबद्दल काहीच नाही. रशियाऐवजी अमेरिकेकडून शस्त्र घ्या, निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना राज्यसभेत घ्या, चीन विरुद्ध फौज उभारा. अटल बिहारी वाजपेयी 15 नोव्हेंबर 1959 संसदेत केलेलं भाषण आहे. निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना घेतायत ना राज्यसभेत, डायरेक्ट मंत्री करतायत ना व्ही.के. सिंगांना. अमेरिकेकडून लागले ना शस्त्र घ्यायला. $12 बिलियन ड्रोन हे $112 बिलियन भारताने घेतलं. आत्ता मोदी गेले होते अमेरिकेत तेव्हा. हा उफराट्याचा उद्योग सुरू झालेला आहे याच्यातून. आणि म्हणून याचं पुन्हा अंतिमतः ध्येय काय? तो अंतिमतः ध्येय शेवटी तेच की ही यांची ब्राह्मण्यवादाची वर्चस्ववादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून मग ते हिंदू राष्ट्र. कारण आज जातीचा विचार जर आपण करायला लागलो आणि यांनी जो अत्याचार शोषण केलेला आहे हा जर विचार केला तर सगळेजण हिंदू राष्ट्राला विरोध करतील. म्हणून त्यांना असं तत्वज्ञान सांगायचं की आपण आधी हिंदू आणि मग बाकी असेल तर मी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायला गेल्यानंतर माझं आडनाव विचारल्याप्रमाणे शिक्षक माझ्याशी का वागतात? शाळेत शिकवत असताना, ट्युशन क्लासला शिकवत असताना आडनावाप्रमाणे वागणूक दिली जाते की नाही? का बरं? हिंदू आहे ना पहिल्यांदा. हे सगळं ज्या वेळेला व्यवहारात येतं त्यावेळेला हे पूर्णपणाने अपयशी ठरतं. आणि म्हणून हा धोका आजच ओळखणं भाग आहे. जसं मगाशी सुरुवातीलाही म्हटलं होतं की 1924ला त्यांची 99 वर्ष पूर्ण होतील तेव्हा 99 वर विकेट काढता येईल का? 100 पूर्ण झाल्यानंतर विकेट काढता येईल का? आणि नसेल तर आपली तयारी असायला पाहिजे की आणखीन 25 वर्ष. त्यांचं विष पसरवायला जर त्यांनी नेटाने 98 वर्ष घेतली आहेत तर ते विष काढण्यासाठी आपल्याला किमान 25 वर्ष नेटाने काम करायला लागेल. 2050ला याच्यावरती आपल्याला उपाय सापडेल. 2050ला हे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकेल असं आपण त्याच्यात म्हणू शकतो. गेल्या आठवड्यातही मला काही जणांनी बोलावलं होतं, संघवाल्यांनीच बोलावलं होतं आणि मुद्दाम ते इथं एमरल्ड पार्कला 60 जणांचा त्यांचा तो ग्रुप होता आणि नेहमीप्रमाणे गांधीजींबद्दल खूप घाण बोलायला सुरुवात केली. आधी आमचं ऐकून घ्या असं करून. आणि मग ते झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की अहो हे सगळं तुम्ही गांधीजींचं सांगितलं पण तुमच्या गुरुजींचं तुम्हाला माहिती आहे का? तर म्हणे काय? म्हटलं ते त्यांचे जे आई वडील होते ते त्यांचे दत्तक आई वडील होते आणि गुरुजी त्यांना सार्वजनिक शौचालयातल्या टोपली संडासात सापडले
आणि टोपली संडासात सापडलेलं बाळ ते घरी घेऊन गेले, आंघोळ घातली, नाहू माकू घातलं, त्याला शिकवलं आणि मग ते तुमचे गुरुजी झाले. काय काहीतरी बोलता म्हणे. म्हटलं यांना यांच्याच पद्धतीने उत्तर द्यायला लागेल आणि ते आपण जास्त चांगलं देऊ शकू. आपण चांगलं देऊ शकू कारण आपण शाखेत गेलेलो नाही, त्यामुळे आपली कल्पनाशक्ती कुंठित नाही आहे आणि त्यामुळे ते आपण इन्स्टंटली सुद्धा देऊ शकू. पुन्हा एकदा मला इतक्या वेळ बोलू दिले याबद्दल खरं तर अगदी मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.